श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आजपासून पितृपक्ष सुरू झाला आहे आणि या पितृपक्षाच्या काळामध्ये प्रत्येकाच्या इथे श्राद्धविधी हा केला जातो. तसेच काही ठिकाणी श्राद्धविधी करत नाही. पण आपल्याला या श्राद्धविधीच्या काळामध्ये किंवा अगदी तुमच्या पितरांचे जेव्हा श्राद्ध असेल किंवा अगदी तुम्ही करणार नसाल तरी पण आपल्याला या काळामध्ये कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपल्या पितरांना सद्गती मिळेल, त्यांना मोक्ष प्राप्त होईल. आपल्या पितरांचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपण कोणतंही काम करा ते काम व्यवस्थितरित्या पार पडतं. त्यामध्ये अडचणी अडथळे हे येत नाही. तसेच आपल्याला आर्थिक टंचाई देखील जाणवत नाही. तसेच आपली प्रगती देखील होत राहते. या उलट जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपण कोणतंही काम करा ते व्यवस्थितरित्या पार पडत नाही. तसेच आर्थिक टंचाई जाणवत असते. आपल्याला पितृदोष दूर होण्यासाठी, पितरांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी हे उपाय व सेवा करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद देखील मिळेल व आपल्या घरामध्ये देखील कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही. हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. पितृपंधरवाड्यात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली जाते. साधारणतः भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन कृष्ण पक्ष अमावस्येपर्यंत असा 15 ते 16 दिवस पितृपक्ष असतो. या काळात लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध घालतात. श्राद्धविधींमध्ये पितरांना नैवेद्य, पिंडदान आणि इतर धार्मिक विधी देखील केले जातात. कावळ्याची कावकाव ऐकून अनेकांना जरी त्याला अंगणातून हकलून लावले असेल तरी कावळ्याची चपळता, सूक्ष्मदृष्टी आणि सावधपणा लक्षात घेऊन यमराजांनी त्याला आपले दूत बनवले होते. म्हणून पितृपक्षात घरोघरी त्याला बोलवले जाते. कावळ्याला दिलेले अन्न यमराजांपर्यंत पोहोचून पितरांना पोहोचते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे पितृपक्षाचा पंधरवाडा कावळ्यांसाठी मानाचा असतो. आपली पितरांसाठी वासना व नैवेद्य ठेवण्याचे मन दृष्ट असेल तर कावळा पिंडाकडे बघत सुद्धा नाही, एवढा तो एकनिष्ठ असतो. जेव्हा व्यक्ती त्याची चूक मान्य करून पितरांच्या इच्छांच्या पूर्तीची हमी देतो तेव्हाच कावळा पिंडाला शिवतो अशी मान्यता आहे. कावळ्याच्या विष्ठेतून न कळत का होईना पण वड, पिंपळासारख्या वृक्षाची देखील लागवड होते. जे मिळेल ते खाऊन कावळा जगतो. तर आता आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये कावळ्याला कोणती वस्तू खाऊ घालावी, तसेच कोणते उपाय व सेवा करावे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो, सेवा करत असतो, ती सेवा ही फलदायी ठरते. भरपूर मुलांचे विवाह हे वेळेवरती जुळून येत नाही. मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांना मनाजोगते स्थळ मिळत नाही किंवा विवाहामध्ये जर अडचणी अडथळे येत असतील तर आपल्याला या पितृपक्षामध्ये एक काम करायचं आहे. तर आपला जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला गव्हाचं पीठ हे थोडंसं टाकायचं आहे. अगदी दोन्ही साईडने थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकावं. आणि नंतर जेव्हा सर्व पितृ अमावस्या आहे, या अमावस्येच्या दिवशी आपण हे पीठ उचलायचं आहे आणि आपल्याला एखाद्या तलावामध्ये टाकायचं आहे. वाहत्या पाण्यामध्ये आपण प्रवाहित करायचं आहे. तसेच तिथे नदीकाठी एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये देखील काळे तीळ टाकावे. असा दिवा आपण तलावाकाठी प्रज्वलित करायचा आहे. यामुळे जर घरामध्ये कोणतंही शुभ कार्य होत नसेल तर ते शुभ कार्य पितरांच्या आशीर्वादाने पार पडतं. त्यामुळे ज्यांना पण विवाहामध्ये अडथळे येत असतील तर त्यांनी हा उपाय करायचा आहे. तर आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला कावळ्याला काय खाऊ घालायचं आहे. तर आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे. अगदी मूठभर भात शिजवू शकता किंवा अगदी छोटीशी वाटी भात शिजवला तरी पण चालेल. आपण हा भात स्वतः खायचा नाही किंवा इतरांनाही खायला द्यायचा नाही. त्यामुळे अगदी छोटीशी वाटीभर आपण भात शिजवायचा आहे. आता हा भात शिजवत असताना या भातामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, तर आपल्याला आळणी भात शिजवायचा आहे. हा उपाय करताना शक्यतो तरी सकाळीच आपण हा उपाय करावा आणि आपल्याला हा भात कावळ्याला 11 ते 12च्या दरम्यान तुम्हाला देणे शक्य असेल तर आवर्जून त्याच वेळेमध्ये कावळ्याला हा भात खायला द्यायचा आहे. आता हा भात शिजवून झाल्यानंतर हा भात थोडासा थंड होऊ द्यायचा आहे. आता या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे. तसेच थोडेसे काळे तीळ देखील आपण या भातावरती टाकावे. काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात, त्यामुळे काळे तीळ टाकायला विसरायचं नाही. आता भातावरती आपण दही व काळे तीळ टाकले आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. मग अगदी हा भात आपण दक्षिण दिशेला ठेवून पितरांचं स्मरण करू शकता. ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे किंवा तुम्ही पूर्वजांचे स्मरण देखील करू शकता.
त्यानंतर आता हा भात आपल्याला घेऊन छतावरती जायचा आहे। छतावरती तुम्हाला जर भात ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या दरवाजाच्या बाहेर देखील हा भात ठेवू शकता। फक्त दरवाजाच्या लगेच पुढे हा भात ठेवू नका, थोडेसे साईडला हा भात ठेवावा। आता हा भात ठेवल्यानंतर आपल्याला आपल्या पितरांकडे माफी मागायची आहे। आपण आपल्या पितरांना म्हणायचं आहे, माझ्याकडून काही चुकले असेल, घरातील लहानांकडून मोठ्यांकडून काही चुकले असेल तर माफ करावे, पण इथून पुढे माझ्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा मी तुमची नक्कीच करेल। तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती सदैव असू द्या आणि हे अन्न ग्रहण करा असे म्हणायचे आहे। आता हा भात ठेवल्यानंतर यासोबत आपल्याला काही वस्तू ठेवायच्या आहे। तर आपण थोडीशी खडी साखर घ्यायची आहे आणि खडी साखरेचं पाणी तयार करायचं आहे। आता हे पाणी तुम्ही एखाद्या वाटीमध्ये ठेवू शकता किंवा अगदी एखादी छोटी पतरवाळी असते, द्रोण असतो, त्यामध्ये ठेवलं तरी पण चालेल। आपण जेव्हा भात ठेवतो त्यासोबतच आपण पाणी ठेवल्यामुळे आपल्या पितरांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे। त्यामुळे असा भात आपण जरूर ठेवायचा आहे। आता जेव्हा आपण हा भात ठेवायला जातो तेव्हा आपण कुणासोबतही बोलायचे नाही, तसेच भात ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलू नये। आता हा उपाय कोण करू शकतं, तर घरातील शक्यतो तरी ज्या काही वडीलधाऱ्य मोठी मंडळी आहे, मग तुमचे आजसासरे असतील किंवा आजोबा असतील, तर अशा व्यक्तींनी जर हा उपाय केला तर त्याचा प्रभाव हा आपल्याला लवकर दिसून येईल। त्यामुळे जर शक्य असेल तर त्याच व्यक्तींना हा उपाय करायला लावावा। तसेच आपण आपल्या पितरांकडे प्रार्थना देखील करायची आहे की घरामध्ये सुख शांती समृद्धी राहू दे। तुम्हाला काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही तुमच्या पितरांना नक्की सांगू शकता। आता अगदी तुम्हाला रोज शक्य असेल तर तुम्ही रोज असा भात कावळ्यांना अर्पण करू शकता किंवा जर रोज शक्य नसेल तर तुमच्या पितरांचे जेव्हा श्राद्धविधी असेल त्या दिवशी जरी असा भात बनवला तरी पण चालेल, किंवा तुम्ही जे काही श्राद्धाचे ताट आहे ते देखील तुम्ही कावळ्यांना अर्पण करू शकता। कावळ्यांना तुम्ही हा घास देऊ शकता। आता जेव्हा आपण आपल्या पितरांकडे माफी मागत असतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट म्हणणे देखील गरजेचं आहे। तर आपल्याला म्हणायचं आहे, पश्चिम, वायव्य व दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी माझ्या या भोजनाचा स्वीकार करावा असे आपण म्हणावे। यामुळे आपण जे काही कावळ्यांना अन्न देत असतो ते अन्न आपल्या पितरांपर्यंत पोहोचते असे म्हणतात। तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये कावळा आपल्याला काही शुभ संकेत देखील देत असतो। जर कावळा श्राद्ध पक्षाच्या दरम्यान चोचीत कोरडा पेंडा घेऊन जाताना दिसला तर ते धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते। जर कावळा घराच्या छतावर बसला असेल किंवा तुमच्याच बागेमध्ये झाडावर बसला असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरावर पूर्वजांचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या घरामध्ये लवकरच सुख समृद्धी देखील येणार आहे। पहिल्यांदा कावळे भरपूर दिसायचे, पण आता कावळ्यांचे प्रमाण देखील कमी झालेले आहे। पितृपक्षाच्या दरम्यान जर तुम्ही तुमच्या घराभोवती कावळ्याच्या चोचेत फुले आणि पाने घेतलेले पाहिले तर याचा अर्थ तुमचे पूर्वज तुमच्यावर आनंदी आहे। आणि कावळा जर अशा अवस्थेमध्ये असेल आणि तेव्हा जर तुम्ही तुमच्या पूर्वजांकडे काही मागितलं तर त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होतात असे म्हणतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः जरूर लिहा। धन्यवाद।